रोहित पहिलाच चेंडू वाईड बॉल. नाव काय सरांचं? बॉलर अजित सर. दुसरा चेंडू परत वाईड बॉल आणि ही काही संघाची सुरुवात दुसऱ्या 2 बॉल मध्ये दोन्ही वाईट टाकून वाईट अशी सुरुवात अजित सरांद्वारे. परंतु परत एकदा ओहो हातातून सटकलेला बॉल. तिसरा बॉल सुद्धा वाईड. काही हरकत नाही, सुरुवात जशी असेल तरी सुद्धा विकेटचा हा वेध घेणारा चेंडू बघूया. आणि हा सुंदरसा हा प्रयत्न आणि षटकार. एक चेंडू झालेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 9. एक चेंडू आणि 9 धावा. पहिल्याच्या षटकाचा हा तिसरा चेंडू बघूया काय होतोय ते. दुसरा चेंडू 2 वाईड 1 सिक्सर. ओहो आणि हा अंपायर हा बाल बचकाय. जर कोण बचला असेल तर तो म्हणजे अंपायर. मग डॉक्टर काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं ही मॅच अतिशय काहीच सांगू शकत नाही काय होऊ शकतं. तरी पण मला वाटतं नेरूळ संघाचं हे जे काही खेळाचं वर्चस्व मॅच वरती दिसतंय ते थोडस मला वाटतं संघ नेरूळ संघ थोडासा वरचढ चेंबूर संघाला. परंतु बघूया आपण काय होतं. उमेश तुझं काय म्हणणं आहे? हे पॅथॉलॉजी वाले काहीतरी करू शकतात. पॅथॉलॉजी वाले कदम काहीतरी करू शकतात. आणि हा लागला 6 आणि ऑर्गॅनिक फूड खाऊन मिळवलेली शक्ती रोहन याची. परत एकदा आणि हा उत्कृष्ट कॅच घेण्याचा प्रयत्न. प्रेमचा हा उत्कृष्ट प्रयत्न कॅच झेलण्याचा. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 19. रोहनने अप्रतिम शॉट मारायचा प्रयत्न केला. चार चेंडू झालेले आहेत 19 धावा. पहिलं षटक आणि पॉवर ओव्हर आहे. पॉवर ओव्हर मध्ये कुठलाही बॅटिंग मध्ये आउट दिला जात नाही. पहिलं षटक 20 रन. नो बॉल आणि हे 1 धाव पळून काढलेल्या संघासाठी 2 धाव आणि तिसरी धाव हळूच पळून घेतलेली आहे. कलेक्ट करू शकलेले नाहीत विकेट किपर बॉल. 3 रन तरी सुद्धा हा बॉल काउंट केल्या जाणार नाही. ओहो परत एकदा नो बॉल आणि झाल्यानंतर महावीर मॅटर्निटी मध्ये डॉक्टर जयश्री लोखंडे फिजिओथेरपिस्ट यांची अत्यंत गरज भासणार आहे. 1 धाव पळून काढलेल्याने संघाची धाव संख्या झालेली आहे 31. 1 ओव्हर मध्ये 31 धावा. हायएस्ट स्कोर्स इन 1 ओव्हर. मला वाटतं या मॅच मध्ये जर नेहरू संघाने 100 रन केले तर महावीर हॉस्पिटल 2001 रुपयाचं पारितोषिक मी घोषित करतो. 100 धावा केल्या तर 2001 रुपयाचं पारितोषिक. 100 रन जर केले नेहरू संघाने तर 2001 रुपयाचं पारितोषिक महावीर मॅटर्निटी हॉस्पिटल कोपर खैरणे. चला आणखीन 100 रन परत 100 रनासाठी आणखीन 1 ऋषिकेश ट्रॅव्हल तर्फे 1111 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. 100 रनांची जर तुम्ही मॅच जिंका किंवा हारा मित्र तुम्हाला हे पारितोषिक देण्यात येईल. परंतु 100 रन तुम्ही काढणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं षटक
अरे बापरे मित्र, युनिक पॅथॉलॉजी तर्फे 1001 रुपयाचं पारितोषिक 100 रन केल्यानंतर तर टोटल 4000 रुपये. ओ आणि असा नॉट आउट बॉल. विघ्नार कन्स्ट्रक्शन 3001 रुपयाचं पारितोषिक, 100 धावा जर नेरूळ संघाने जर पार केल्या आणि युनिक पॅथॉलॉजी उत्सव फर्निचर तर्फे 2000. ओहो मित्र थांबा, खेळ थांबवा 1 मिनिट. उत्सव फर्निचर तर्फे नेरूळ संघाने जर 100 धावा केल्या तर 5001 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येणार आहे. तर सुरू करूया खेळ. आता चला खेळ चालू, खेळ चालू, खेळ चालू, खेळ चालू. नॉट आउट, नॉट आउट. एक संघ मिळालेला आहे संघासाठी. संघाची धाव संख्या झालेली आहे 33. दुसरे षटक प्रेम आणि आउट. ओहो नेहरू संघाला. मला वाटतं कुठेतरी पारितोषिकाच्या सॅटर्डे क्लबचे विनर, सॅटर्डे क्लबचे विनर नेरूळ. कोंबडी पकडशी अशी झालेली गोल फिला. सुंदरसी गोलंदाजी चेंबूर टीम तर्फे आणि खेळावरती पकड परत एकदा चेंबूर टीमने घेतलेली आहे. ओव्हर संपलेली आहे. प्रेम ना 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर संपल्यानंतर अत्यंत सुंदरशी दुसरं षटक, त्याच्यामध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत संघासाठी प्रेमनी. खूप सुंदरचा आणि एक विकेटही घेतलेली आहे. ऐरोलीच्या अनाउन्समेंट अशी आहे की जो विनर आहे त्यातला दोघांना प्रेझेंटेशन फ्री मिळेल. 10 मिनिट्स प्रेझेंटेशन फ्री, त्याच्याबरोबर 2 मेंबर फ्री. कुणी उत्सुक दिसत नाहीये या संघाचा. ओहो सुंदरची बॉलिंग. आणि हे नेहरूचे मागचे महाराष्ट्राचे विनर आहेत, त्यांनी त्यांचा गेम दाखवा. सुंदरचा हात चौकार. रोहित मित्र अतिशय सुंदरचा आता एक नवीन उत्तम असा उत्तम पाटील यांच्यातर्फे एक पारितोषिक जाहीर करण्यात आले. चेंबूर संघाने जरी मॅच जिंकले तर 11,111 रुपयाचं पारितोषिक चेंबूर संघासाठी सुंदर असं हे पारितोषिक. उत्तम असं हे पारितोषिक उत्तम पाटलांतर्फे पॅराडाईज फ्लोर विंडोज. ओहो पारितोषिकांचा हा पाऊस पडत आहे उन्हाळ्याच्या सीझन मध्ये. मित्र थोडस खेळाकडे पण लक्ष द्या. पारितोषिक येतील जातील परंतु खेळाडूंचा खेळ आणि हा असा वाईट बॉल, हा धावांचा पाऊस, तसाच पारितोषिकांचा पण पाऊस. सुंदरसे फिल्डिंग सुंदरचा फटका. टॅप सुंदर केलेला आहे. 1 धाव मिळालेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 42. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचा एकच रन मिळू शकतो संघासाठी. 10 चोरटा 1 रन मिळवलेले आहेत चेंबूरने नेरूळ संघाने. तिसरं षटक 43 धावा पूर्ण आणि काहीतरी वेगळीच रणनीती आखण्याचा हा दोघांचा संकेत आपल्याला दिसतोय मित्र. 43. तिसरं षटक अमित
विक्रांत, अमित आणि विक्रांतची झुंज बघूया मित्र काय होतंय. आणि हा मारलेला चोक कारण नाही झालेला. एकच धाव मिळाली आहे संघासाठी आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 44. 44 संघाची धाव संख्या. नेरुळ तिसरं षटक चालू आहे. 100 रनासाठी फक्त आणि फक्त 56 धावांची गरज. आणि हा मला वाटतं वाशीला टाकलेला बॉल जायचा होता परंतु गेलेला दुसऱ्या साईडला. परत एकदा व्हाईट बॉल. विशाल पाटील तुम्ही कुठल्याही जरा या डायस वरती या. संतुलन जेवण झालं असेल तर मला वाटतं विक्रांत यांची बॉलिंग. सुंदरसा हा बॉल टॅप केलेला आहे. काही हरकत नाहीये. संघ अत्यंत बलाढ्य अशा पोझिशन वरती आहे नेरुळ कारण की 44 धावाच पूर्ण. ओहो नाही, पाय आतमध्येच होता त्याच्यामुळे हा आउट दिल्या जाणार नाही. पंचाचा सुंदरसा निर्णय. जोरदार पंचांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. अजित कदम सरांसाठी पण जोरदार टाळ्या. ज्यांचे कान थोडेसे नाजूक आहेत त्यांनी कानाला शिल्ड लावण्यात तरी आलं तर चालत, काही हरकत नाही. शिल्ड, एअर शिल्ड. हा आवाज दाबला जाणार नाही. कोपर किरणे जेवण झालं नसेल तर करून घ्या. कोपर किरणे जेवण झालं. सरकार पाडणे किंवा उचलणे याचा अत्यंत मोलाचा वाटा कोपरखर्णे यांचा. चला तिसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. संघाची धाव संख्या झालेली आहे 47. चौथ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. मला वाटतं कुठेतरी 100 धावा थोड्याशा मुश्किल वाटतायत नेरुळसाठी कारण की 4 षटकाच्या शेवटी संघाची धाव संख्या झालेली आहे 48, 47. आणि जर तुम्हाला कमीत कमी 20,000 रुपयाचं पारितोषिक नेरुळ संघासाठी मला वाटतं 100 धावांसाठी आहे तर तुम्हाला 53 धावांची गरज या षटकामध्ये मला वाटतं कुठल्याच साईडनी शक्य नाहीये. तरी सुद्धा नो बॉल. जर 4 नो बॉल वरती 4 षटकार मारले तर हे कुठेतरी शक्य आहे कारण की आशा ही कधीच संपत नसते. आशा क्रिएशन. थँक्यू सो मच. चला आपल्या या टुर्नामेंटचे एक प्रायोजक आशा क्रिएशन. चला श्रद्धा मॅडम. आणि पहिलाच नो बॉल वरती षटकार. 52. 6 बॉल बाकी आहेत. श्रद्धा मॅडमचा हा पहिला चेंडू. शेवटचा षटक पहिला चेंडू. ओहो मॅडमची सुंदरशी गोलंदाजी. एक बॉल झालेला आहे. संघाची धाव संख्या झालेली आहे 52. दुसरा चेंडू श्रद्धा मॅडम. दुसरा चेंडू. तिसरा चेंडू. शेवटच्या षटकाचा तिसरा चेंडू श्रद्धा मॅडम यांचा. बघूया काय करतात स्वतःच्या संघासाठी. संघाची धाव संख्या झालेली आहे 3 बॉल. ओहो परत एकदा षटकार आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 65. येऊ दे ना लगेच यायला सांग. बॅट लाग बॉल लागला.
चला 1 मिनिट, कुणी मध्ये येऊ नये आणि डिस्टर्ब करू नये. रोहन रोहन प्लीज, आपले नियम जे आपण पाळलेले आहेत ते नियम सर्वांनी काटोकाट पाळावे, कारण की संघाला कुणी डिस्टर्ब करू नये. पंच अतिशय उत्कृष्ट, स्कोरर अतिशय उत्कृष्ट. श्रद्धा मॅडमचा चौथा बॉल, बघू लास्ट बॉल, शेवटचा बॉल, 5व्या षटकाचा शेवटचा बॉल. आणि हा आउट जिंकण्यासाठी. आउट आहे, नो आर्ग्युमेंट. मित्र 67 टू विन. अतिशय सुंदरसं साधंसं हे समीकरण नेरुळ संघाने चेंबूर संघासमोर दिलेलं, परंतु कुठलंही, मला वाटतं कुठलंही जे काही दिलेलं असतं ते काही कमी नसतं, कारण की 66 रन सुद्धा काही कमी नाहीयेत. 67 टू विन. आपल्या फायनल मॅचची शेवटची इनिंग आहे. दोघं टीमला विनंती आहे, कृपया पंचांशी हुज्जत घालू नये, कृपया पंचांशी हुज्जत घालू नये. ऑर्गनायझिंग टीम मधले काही मेंबर्स इकडे थांबलेत, बाकीच्या लोकांनी बाहेर जायचंय प्लीज. आतमध्ये फक्त एक खेळाडू आणि पुढचा येणारा खेळाडू या दोघांनीच आतमध्ये थांबायचा आहे. एक खेळाडू संघातून, दोन्ही संघातून एक एक खेळाडू फक्त आत थांबेल आणि पुढचा येणारा जो काही बॅट्समन असेल त्यांनी फक्त नेटच्या आत थांबावे. गणपती बाप्पा मोरया असं म्हणून नेरुळ संघाने त्यांचं क्षेत्ररक्षण लावायला सुरू केलेलं आहे. ऑल दी बेस्ट टू नेरुळ अँड चेंबूर. चला, चेंबूर संघाला आवाहन करण्यात येत आहे की त्यांचे दोन्ही बॅट्समन लवकरात लवकर खेळपट्टीवरती घेऊन यावे. अंपायरचं दोघांचंही खूप सुंदरचं हे सुंदरशी अंपायरिंग. आपले स्कोरर ओंकार. काही लोकांचं जेवण बाकी असेल तर प्लीज जेवून घ्या, कारण 11 वाजेला आपल्याला टफ हँडओव्हर करायचंय. नेक्स्ट काही लोकांच्या मॅचेस इकडे अरेंज केलेल्या आहेत. 11 नंतर आपल्याला इकडे थांबता येणार नाहीये. सो जेवण कोणाचं बाकी असेल तर प्लीज करून घ्या. ऑल द बेस्ट टू नेरुळ अँड चेंबूर टीम. जिंकण्यासाठी फक्त 67 धावांची गरज. पटकन मॅच सुरू करायची, अर्धा तास आपल्याकडे आहे. एका ओव्हर मध्ये फक्त 12 किंवा 13 धावा जर मिळवल्या तर हा विजयाचा कुठलीही धावसंख्या कमी किंवा जास्त नसते. ठरतं ते बघ गोलंदाजी किंवा फलंदाजीवरती. नेरुळ संघाने काय त्यांची रणनीती मांडलेली आपल्याला माहित नाहीये. त्याचबरोबर चेंबूरचा हा संघ की जो मला वाटतं 67 रन त्यांना काहीच जास्त नाहीयेत, परंतु विकेट जर पडल्या तर मॅचला युटर्न मिळण्याची शक्यता तेवढीच आहे. खारघर चेअरपर्सन सचिन मंगलकर सरांनी एक नवीन अनाउन्समेंट केली आहे. जी टीम जिंकेल त्या टीम कडनं एकाला खारघर चॅप्टर मध्ये प्रेझेंटेशन असेल, नो रूल, कुठलाही रूल अप्लाय नसेल, आणि 2 मेंबरला तिकडे फ्रीमध्ये मीटिंग अटेंड करायला भेटेल. आणि ऑर्गनायझिंग टीमला सुद्धा त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे. ऑर्गनायझिंग टीमचे पूर्ण मीटिंगचे व्हेन्यू चार्जेस ते पे करणार आहेत. तर परत एकदा टाळ्या सचिन सरांसाठी. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. थँक्यू. मॅच जिवंत ठेवायची असेल तर प्रेक्षकांचा तेवढाच सहभाग असतो तरी प्रेक्षक संघाने तुमचा सहभाग दाखवा टाळ्या वाजवून. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा कृपया. हिप हिप हुर्रे फॉर बोथ द टीम्स, चेंबूर आणि नेरुळ. मला वाटतं विजयाचा हा नेहमीच सतत क्रमवार राखणारा नेरुळ संघ. बघूया आज काय करतोय त्यांचा फिरकी गोलंदाज प्रमोद चोचे. वाशीचा हा पुत्र नेरुळ संघामध्ये सहभागी झालेला आहे. याला नेहमीच वाशी संघाचा आशीर्वाद पहिल्यापासून लाभलेला आहे आणि तोच आशीर्वाद याला लाभणार आहे. बघूया प्रमोद चोचे आपल्या संघासाठी काय करतोय. नेरुळ संघाचा पहिला गोलंदाज, पहिल्या षटकाचा पहिला चेंडू जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. स्वदेश पटनाईक सर, गोल्डन स्पॉन्सर, त्यांनी प्लीज इथं ग्राउंडवर यायचं आहे. स्वदेश पटनाईक सर, स्वदेश सर, आमच्या ऑर्गनायझिंग टीमचे मेंबर
राजेश यादव व्ही आर एंटरप्राइजेसचे ओनर त्यांच्याकडून तुम्हाला एक स्पेशल गिफ्ट देण्यात येत आहे. तर राजेश यादव प्लीज 2 मिनिटं तुम्ही इकडे यायचंय. राजेश यादव प्लीज. राजेश यादव व्ही आर एंटरप्राइजेस यांच्याकडून आपल्या गोल्डन स्पॉन्सर स्वदेश पटनायक सर यांना एक छोटस गिफ्ट या ठिकाणी दिलं जात आहे. व्ही आर एंटरप्राइजेस या ठिकाणी लागलेले सर्व बॅनर्सचं डिझायनिंग आणि प्रिंटिंगचं काम केलेलं आहे राजेशने. लॅक्सी इन्फिटेक म्हणजे तुम्हाला जर तुमच्या भांडवलाची जर वाढ करायची असेल 18% भांडवलामध्ये वाढ. फॅन्सी लँड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू राजेश. थँक्यू स्वदेश सर. चला तर आपण खेळाकडे परत वळूया. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू प्रमोद शिवचे यांच्यासाठी. अतुल. चला नेरुळ संघाचा हा पहिला चेंडू आणि चेंबूर संघ काय करतो बघूयाचा पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूला. प्रमोद. अतुल आणि हा टॅप सुंदरचा टॅप सुंदरची फिल्डिंग आणि आउट. पहिल्याच बॉलला खेळावरती हळूची पकड घेताना हा प्रमोद चोचेचा नेरुळ संघ. बघूया प्रेम या गोलंदाजीला कसा फटका देतोय. प्रेम आणि फटका देणारा हा प्रेम. ओ वेल ट्राईड. विकेट किपरचा कॅच घेतण्याचा अतिशय सुंदरचा प्रयत्न. आर यू ऑल राईट विकेट किपर. व्हेरी नाईस. प्रमोदचा सुद्धा शॉट मारण्याचा सुंदरचा प्रयत्न. प्रेम प्रमोद प्रेम प्रमोद. बघूया चौकार आणि सुंदरचा प्रेमचा चौकार. केलेला आहे. एक धाव पळून काढलेली आहे संघासाठी. 5 धावा. चेंबूरचा 5 धावा. 4 चेंडूचा हा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि हा एक झेल जीतो मॅच लेके कॅच. आणि हा एक झेल इथे रोहनच्या हातून सुटलेला आहे परंतु काही हरकत नाही. चला पुढे खेळ कंटिन्यू करूया. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. 5वा चेंडू आणि हा मारलेला उत्तुंग असा चौक. षटकार. कृपया स्पॉन्सरने आपला बोर्ड जाताना घेऊन गेला तरी चालेल कारण की ती गुड ऍडव्हर्टाइजमेंट आहे आपल्यासाठी. चला खूप सुंदरचा प्रेमचा शॉट. संघासाठी 1 धावामध्ये वाढ. चला दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू. चला तुम्ही जागेवर बसा प्रशांत सर. चला पुढे सुंदरशे क्षेत्ररक्षण. रोहन याचं सुंदरचं क्षेत्ररक्षण. संघासाठी जशीच बॅटिंग तसेच क्षेत्ररक्षण. चला पुढे संघाच्या 13 धावा. 2 बॉलचा संपलेला दुसऱ्या षटकाच्या 2 तिसरा चेंडू. प्रेम आणि आउट झालेला आहे.
मला वाटतं सुंदरचं क्षेत्ररक्षण करून नेरळ संघाने आपली खेळावरती पकड थोडीशी मजबूत केली आहे. यमुना तेरी घोड उभी काढली आणि बाई माझी दीपक दुसऱ्या षटकाचा हा चौथा चेंडू. दीपक ओहो त्रिफळा नेरूळ संघाचा हा खेळावरती वर्चस्वाचा थोडीशी पकड मजबूत होताना दिसत आहे, परंतु मला वाटतं चेंबूर संघ या परिस्थितीला ओढून पुढे घेऊन जाऊ शकतो मित्र हो. आणि वाईट बॉल Not out, not out. वाईट दिलेला आहे. सुंदरचं क्षेत्ररक्षण सॉरी चला चेंबूरचं सुंदरचं क्षेत्ररक्षण सुंदरचं आहे फिल्डिंग. अमितचं आहे सुंदरचं हे गोलंदाजी आणि सुंदरचं क्षेत्ररक्षण. बघूया तिसरं षटक. आहो वॉटर चला नेरूळ संघाचा हा खेळावरती थोडासा सुंदरचं क्षेत्ररक्षण प्रेम यांनी एक धाव संघ घेऊन संघाची धाव संघ झालेले 15. तिसऱ्या षटकाचा हा तिसरा चेंडू आणि एक धाव घेतलेली आहे. प्रेम आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. प्रेम तिसऱ्या षटकाचा आता तीन चेंडूंचा खेळ अवशेष. चला बघूया काय करतोय संघासाठी प्रेम. चला बघूया प्रेम काय करतोय संघासाठी. सुंदरचा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न अमित यांचा. टर्फचा पुरेपूर वापर करतायत नेरूळ संघ. ओहो ऐश्वर्या वेल कॅच कमाल दिखा दिया अंधाधुंदी खेळ. चला ये नेरुल के कमाल के प्लेयर है मेंबर लेते क्रिकेट खेलने वाले. 19 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर ना सगळे क्रिकेट खेळतात यार. व्हॉट इज दिस यार. दुश्मन
48 धावांची गरज. 12 बॉल मध्ये 48 धावांची गरज. उत्सव फर्निशिंगचे अविनाश फिरकी गोलंदाज उजव्या हाताने बॉलिंग करतायत. एक धाव पळून काढलेली आहे. रोवण्याचं सुंदरसे क्षेत्ररक्षण अविनाश. सुंदरसा हा प्रमोद चोचे यांनी घेतलेला झेल आणि हे 5वं. तुझं नाव काय रे? नॉट आउट, नॉट आउट. अतिशय सुंदरचं क्षेत्ररक्षण. वेल किपिंग. जोश नेरूळ संघाने जोश अतिशय सुंदरचा हा मेंटेन केलेला आहे आणि खेळावरती पकड आणि मला वाटतं विजयाकडे वाटचाल नेरूळ संघाची झालेली आहे. खिशात घातलेली आहे मॅच नेरूळ संघाने. परंतु प्रेमनी अजूनही आशा न सोडता चला आणि यालाच म्हणतात क्रिकेट मित्र हो. एकमेकांना बघून हसताना 2 गोल. अतिशय सुंदरसे खेळाडू. सुंदरसे क्षेत्ररक्षक. ओहो बोल्ड. धावांची गरज. एकाच ओव्हरमध्ये 45 धावांची गरज. परत हे समीकरण थोडंसं अवघड आहे. नो बॉल वरती विश्वास ठेवावा लागेल. एक नो बॉल परत सिक्सर. नो बॉल सिक्सर आणि हा पहिलाच नॉट आउट, नॉट आउट. अक्षय पाटील 5 बॉल आणि 45 धावांची गरज. नो बॉल. नो बॉल वरती षटकार. वेल हिट प्रेम, वेल हिट. बॉलरने जास्त प्रेशर